नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत या वर्षभरामध्ये इयत्ता 5वी आणि 8वी या व्यतिरिक्त इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षासुद्धा होणार आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम बघितला होता। आज आपण उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 7वीकरिता अभ्यासक्रम पाहणार आहोत। मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। तर आपण इयत्ता 7वीचा जो उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो थोडक्यात पाहूया। तर मराठी माध्यमासाठी प्रथम भाषा यावर आकलनाला 24% वेटेज प्रश्न असणार आहेत, ज्याच्यात उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न, त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद त्यावर आधारित प्रश्न आणि संवादावर आधारित प्रश्न। तर अशा प्रकारे हे 24% प्रश्न असणार आहेत। नंतर शब्द संपत्ती, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द हे 8 उपघटक 24% वेटेज असणार आहेत। त्यानंतर कार्यात्मक व्याकरणला 48% सर्वात जास्त वेटेज आहे। त्याच्यात वर्णविचार, संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, कारकार्थ आणि शब्दांचे सामान्य रूप, प्रयोग, त्याच्यामध्ये सकर्मक, अकर्मक, कर्तरी, कर्मणी, सकर्मक, अकर्मक, भावे प्रयोग, वाक्यांचे प्रकार, केवल, मिश्र, संयुक्त आणि होकारार्थी नकारार्थी वाक्य, विरामचिन्हे आणि काळ व काळांचे प्रकार आणि क्रियापदाचे अर्थ असे घटक आहेत। त्यानंतर शेवटचा जो घटक असेल मराठी भाषेमधला, प्रथम भाषेमधला, तर इयत्ता 1ली ते 7वीच्या मराठी विषयासंबंधित सामान्य ज्ञान असेल, ज्याच्यामध्ये लेखक आणि कवी यांची टोपण नावे आणि त्यांना दिलेल्या उपाधी आणि साहित्य आणि साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रातील पुरस्कार यांच्याबद्दलचे प्रश्न असतील, ज्याला 4% वेटेज आहे। असा हा प्रथम भाषाचा पेपर असणार आहे। त्यानंतर गणित हा अभ्यासक्रम गणिताचा कसा असेल ते आपल्याला सांगतोय। संख्याज्ञान, त्याच्यामध्ये सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि रोमन संख्या चिन्हे, तसेच नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, ह्याच्यात परिमेय संख्यावर त्यावर क्रियासुद्धा आणि संख्यारेषा असे 8% वेटेज असणार आहे। संख्यावरील क्रिया या घटकाला 18% वेटेज आहे। त्याच्यामध्ये 9 उपघटक आहेत। विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, लसावी, मसावी, अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, चलन, काळ, काम, वेळ आणि त्यानंतर सरासरी अशा 18% वेटेज असणार आहे। पुढचा घटक असेल भूमितीचा, याला 22% वेटेज आहे। त्याच्यामध्ये भूमितीतील मूलभूत संबंध जे आहेत त्याच्यात बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, त्यानंतर समांतर रेषा, गुणधर्म, वर्तुळ, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, त्रिकोण गुणधर्म, पायथागोरस प्रमेय, चौकोन गुणधर्म आणि त्रिमिती आकार, ज्याच्यात मिती, चिती, सूची, गोल, घडणी, पृष्ठे, शिरोबिंदी, कळा या प्रकारे प्रश्न असतील, त्याच्यात 22% वेटेज असेल। नंतरचा घटक आहे महत्त्व मापन, ज्याच्यात परिमाणे, त्याच्यात लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन आणि नाणी नोटा, परिमितीमध्ये त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती आणि वर्तुळ, क्षेत्रफळामध्ये त्रिकोण, चौरस, आयत आणि वर्तुळ आणि घनपड आणि पृष्ठपड, इष्टिका, चिती आणि घन हे 16% 12 असणारा गणिताचा अभ्यासक्रम असेल। सांख्यिकीमध्ये 6%, ज्याच्यात मध्यमान, वारंवारिता, स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख, व्यावहारिक गणितांमध्ये शेकडेवारी, बँक, सरळ व्याज, नफा, तोटा, बीजगणित पण असेल 16% वेटेज असणारं, त्याच्यात संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी, त्यावरील क्रिया, नित्य समानता, एकचल समीकरणे असा 16% वेटेज असणारा गणिताचा अभ्यासक्रम असेल। नंतर दुसरा पेपर जो असेल तर दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी ही तृतीय भाषा असेल, जी मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगू आणि कन्नड या माध्यमांसाठी राहील। त्याच्यात 16% वेटेज हा व्होकॅब्युलरीला आहे, ज्याच्यात रायटिंग वर्ड्स आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल आहेत, अपोजिट आणि सिमिलर मिनिंग वर्ड्स आहेत, वर्ड फॉर्मेशन आहे, फ्रेजेस आहेत, रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइडेड, फिगर्स ऑफ स्पीच आहेत, होमोफोन्स आहेत, अशा प्रकारे 16% आहेत। नंतर वर्ड पजल्समध्ये क्रॉसवर्ड पजल्स आणि रिडल्स आहेत आणि ग्रीड पण आहे 8%। लँग्वेज स्टडीमध्ये सेंटेन्स, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट ऑफ स्पीच, मॉडल ऑक्सिलरीज, टेन्सेसमध्ये सिंपल, प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर असे 24% वेटेज असेल।
ग्रामर ट्रान्सफॉर्मेशनला पण 12% वेटेज आहे. त्याच्यात पंक्च्युएशन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि डिग्री. क्रिएटिव्ह रायटिंग हा एक घटक असेल. त्याच्यात शॉर्ट नोट, डायलॉग, नंतर स्लोगन, ॲडव्हर्टाइजमेंट्स, न्यूज, ईमेल, वेबसाईट, स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजे सध्याच्या काळातले नवीन बाबीसुद्धा 16% वेटेज याच्यात असणार आहे. नंतर रीडिंगमध्ये जवळपास 20% वेटेज आहे. 60 ते 70 शब्दांचा प्रॉज वाचून त्याच्यात रीडिंग स्किलवर काही प्रश्न उत्तरे आपल्याला विचारले जातील. आणि नंतर गेम्स आणि क्लॉक्सचा 4% प्रश्न पण राहतील. अशा प्रकारे इंग्रजीचा हा अभ्यासक्रम असेल. नंतर दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणीसाठी आकलनवर आधारित 8%, ज्याच्यात सूचना पालन आणि इंग्रजी अक्षरमाला. वर्गीकरणावर 10% वेटेज राहील. शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, अक्षरमाला. नंतर समसंबंधमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, अक्षरमाला इंग्रजीच्या, त्याला 10% वेटेज आहे. क्रम, त्याला 10% वेटेज आहे. संख्या, आकृत्या, चुकीचे पद ओळखणे, अक्षरमाला इंग्रजी. गटाशी जुळणारे शब्द, ह्या 6% वेटेज आहे. गटाशी जुळणारे जे पद असेल त्याच्यात संख्या, शब्द, आकृती. लयबद्ध मांडणीला 4% वेटेज आहे. अंक, अक्षरे, चिन्हे. जलप्रतिबिंबाला सुद्धा 4% वेटेज आहे. अंक, अक्षरे, आकृती. आणि आरशातील प्रतिमा यालासुद्धा 4% वेटेज आहे. तर्क अनुमानला भाषिक आणि अभाषिक असे दोन्ही प्रकारचे आहेत. त्याच्यात वय, वेळ, घड्याळ, नाते, माहितीवरून अनुमान आणि घनाकृती, ठोकळे, त्रिकोण, चौकोन मोजणे याला 12% वेटेज आहे. काही कूट प्रश्न आहेत ज्याला 14% वेटेज आहे. रांगेतील स्थान, दिशांवरील प्रश्न, दिनदर्शिका, वेन, आकृती, गणिती कोडे, संख्यांच्या मांडणीतील सूत्र. नंतर सांकेतिक भाषा याच्यात 6% वेटेज राहील. आकृत्या, अंक, अक्षरे. मनोरे त्याच्यात 4% वेटेज आहे. अंक, अक्षरे, चिन्हे. आकृतीचे पृथक्करण, अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती शोधणे याला 8% वेटेज आहे. अशा प्रकारे हा दोन्ही पेपरचा इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम जो पालकांना माहिती पाहिजे, विद्यार्थ्यांनाही माहिती पाहिजे आणि शिक्षकांनासुद्धा माहिती पाहिजे, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला अजून काही नवीन विषयांचे व्हिडिओ आवश्यक असतील तर ते चॅटबॉक्सवर टाका. नक्कीच मी आपल्याला त्या व्हिडिओची पूर्तता करेल. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.